कालच एक दुःखद बातमी आपण सगळ्यांनी ऐकली असेल, पाहिली असेल, वाचली असेल. डॉक्टर अनिल अवचट हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा त्याऐवजी मुक्तांगण हे नाव ऐकलं असेल. व्यसनमुक्ती या विषयातील सर्वात मोठी संस्था आहे आणि त्याचे जे संस्थापक आहेत डॉक्टर अनिल अवचट यांचं काल निधन झालेलं आहे. डॉक्टर अनिल अवचट हे मुळामध्ये वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी होते आणि मेडिकलचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी ठरवून टाकलं होतं की मी मेडिकल या विषयामध्ये काहीही काम करणार नाहीये, मला समाजाकरता असं काम करायचं आहे. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी सुरुवातीला पत्रकारिता केली आणि नंतर मग ते साहित्याकडे वळले. मग बासरी वादन असेल, ओरिगामी असेल, अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे या सगळ्याला मिळून एक शब्द जर द्यायचा असेल तर एक हरहुन्नरी असं ते व्यक्तिमत्व होतं. मुळात त्यांची आपल्याला ओळख करून घेण्याची गरज म्हणजे ते एक साहित्यिक सुद्धा होते आणि त्यांची जी पुस्तकं आहेत ही बरीचशी पुस्तकं ही समाजावर लिहिलेली पुस्तकं आहेत. बरेच जण समाजामधल्या गोष्टींवर लिहित असतात, परंतु डॉक्टर अवचटांनी समाजातील जे उपेक्षित घटक आहेत अशा उपेक्षित घटकांवर पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत आणि हे अनुभव लिहित असताना त्यांची जी लेखन शैली आहे ही लेखन शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे जे भाषेचे विद्यार्थी आहेत मराठीचे वगैरे त्यांना माहिती आहे की मंगेश तेंडुलकर हे नाटककार होते आणि त्यांची एक वेगळी नाटक लिहिण्याची शैली होती, ती कोणीही मोडू शकलेलं नाहीये. तसंच गद्य स्वरूपामध्ये लिहिण्याची जी शैली आहे अशी वेगळी शैली असलेले डॉक्टर अवचट असे होते. सृष्टीत गोष्टी नावाचं एक त्यांचं अत्यंत सुंदर पुस्तक आहे, लहान मुलांकरताचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाला त्यांचा बाल साहित्याचा साहित्य अकादमी असा एक पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डोळसपणे काम करून त्या क्षेत्रातील अडचणी, त्या क्षेत्रातील दुःख आणि उपेक्षित लोकांचं समाज चित्रण हे सर्वांसमोर आणण्याचं मोठं काम डॉक्टर अवचटांनी केलेलं आहे. त्यांचा एक छोटासा अनुभव आज सकाळीच आमच्या एका ज्येष्ठ मित्रांनी शेअर केला होता, तो तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं जर आपण समाजामध्ये काम करत असू, एक शिक्षक म्हणून आपणही आज समाजातच काम करणार आहोत, कारण आपल्या भोवती असणारी मुलं ही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून आलेली असतात. आसपासचे शिक्षक वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधून आलेले असतात, वेगवेगळ्या विचारसरणीचे असतात आणि असं करत असताना एक माणूस म्हणून आपण कसं वागलं पाहिजे हे त्यांचा एक अनुभव आमच्या एका ज्येष्ठ मित्रांनी सांगितलेला आहे. ते मित्र एका संघटनेमध्ये काम करत होते आणि त्या संघटनेमध्ये काम करत असताना त्यांच्याकडे एक अशी पद्धत होती की त्या संघटनेमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा लोकांना पुस्तकं ते द्यायचे काही ना काही कारणानिमित्ताने. आणि ती बरीचशी पुस्तकं त्या काळामध्ये डॉक्टर अनिल अवचटांची पुस्तकं ते द्यायची, कारण ती पुस्तकं समाजावरच लिहिलेली होती. आणि मग डोक्यात त्यांचा विचार असा आला की आपण यांची पुस्तकं वाचतोय, पुस्तकं आपण सगळ्यांना देतो आहोत, तर एखाद्या दिवशी डॉक्टर अवचटांनाच आपण का बोलवू नये कार्यक्रमाला. म्हणून तो विद्यार्थी अवचटांच्या घरी गेला. खरं तर ती संघटना ज्या विचारांनी काम करत होती त्या विचाराच्या विरोधामध्ये डॉक्टर अवचट होते. अगदी विरोधामध्ये होणार नाही पण त्या विचाराशी डॉक्टर सहमत पण नव्हते. अशा याच्यामध्ये तो विद्यार्थी त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी पहिलाच प्रश्न त्याला विचारला की मला का बोलवायचं आहे. त्यांनी कारण सांगितलं की आम्ही असे तुमची पुस्तकं वाचतो, आम्ही तुमच्या पुस्तकाचं सामूहिक वाचन करतो आणि एकंदरीत समाजाकडे पाहण्याची जी तुमची दृष्टी आहे ती आम्हाला अधिक भावते आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या इतर कार्यकर्त्यांना सुद्धा तुमची पुस्तकं वाचण्याकरता प्रवृत्त करतो आणि त्यांना ती पुस्तकं भेट सुद्धा देतो आणि या दृष्टिकोनानं असाच एक कार्यक्रम आम्ही केलेला आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे. वैचारिक विरोध, प्रखर विरोध किंवा वैचारिक असहमती आपण त्याला म्हणूयात, असं असताना सुद्धा एका क्षणामध्ये अवचटांनी सांगितलं की मी तुमच्या कार्यक्रमाला यायला तयार आहे. आणि मग ते कार्यक्रमाला जायला निघाले. ऐन वेळेला एक जण घ्यायला येणार होता, त्याची गाडी बिघडली, मग रिक्षानी दोघं आले. रिक्षाचे पैसे अवचटांनी दिले. याचं कारण असं आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही संघटनेचं काम करता आहात, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, मी तुम्हाला मदत केली म्हणून काय बिघडलं. पहिली गोष्ट, वैचारिक विरोध आपल्या ठिकाणी आहे, माझा विचार माझ्या ठिकाणी आहे.
आणि मग त्या कार्यक्रमामध्ये गेले आणि सामाजिक काम करताना कशा पद्धतीनं आपण समाजामध्ये राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं समाजाकडे आपण बघितलं पाहिजे, समाजाचे प्रश्न कोणत्या अँगलनी समजून घेतले पाहिजेत आणि ते सर्वांसमोर कशा पद्धतीनं आणले पाहिजेत, याच्यावर त्यांनी अत्यंत उत्तम विवेचन केलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आजकाल जर आपण बघितलं तर अनेक विचार पुढे येत आहेत, अनेक वैचारिक प्रवृत्ती पुढे येत आहेत आणि त्याच्यामध्ये जे विचार युद्ध चाललेलं आहे त्यामधून जो महत्वाचा गाभा आहे समाजकारण हा कुठेतरी हरवत चाललेला आहे. आणि डॉक्टर अवचटांनी या साध्या गोष्टीमधनं अनुभवातनं हे दाखवून दिलं की विचार हा माझ्या ठिकाणी आहे, परंतु सर्वात महत्वाचा जर कुठला विचार असेल तर तो समाजाचा विचार आहे, समाज विचार आहे. हे सगळ्यात महत्वाचं एक अनुभव सकाळीच वाचलेला आहे. आणि दुसरं असं आहे की त्यांना एकदा पत्रकाराने विचारलं की तुम्ही साहित्यिक आहात, तुम्ही ओरिगामी काम करता, चित्र काढता, तुम्ही बासरी वाजवता, तर तुमची नक्की काय ओळख आहे, समाजाने तुम्हाला काय म्हणून ओळखायचं यापैकी. त्यांनी सांगितलं की समाजानं मला फक्त एक चांगला माणूस म्हणून ओळखावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि असे हे अनिल अवचट काल काळाच्या पडद्याआड गेलेत. आणि म्हणून आपण सर्वांच्या वतीनं, आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आपण त्यांना श्रद्धांजली वाहूयात. आणि यांची पुस्तकं जी आहेत ती आपल्याकडे याची काही पुस्तकं उपलब्ध आहेत, जरूर वाचावी अशी पुस्तकं आहेत आणि शिक्षकांनी तर ती वाचलीच पाहिजेत अशीच ती पुस्तकं अवचटांची आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत, आपण ती घेऊन जाऊ शकता. दुसरं जे आपलं आता जे सेशन आहे ते सेशन थोडंसं वेगळ्या प्रकारचं सेशन आपण घेणार आहोत. तुम्ही सेकंड इयर बीएडला आता आलेला आहात आणि आता तुम्ही 2-3 महिन्यातच बीएड पास होणार म्हणजे तुम्ही शिक्षक होणार आहात. मग कोणी मराठीचा शिक्षक आहे, तुम्ही इतिहास शिकवाल, भूगोल शिकवाल, अजून सायन्स, मॅथ्स, वेगवेगळे विषय तुम्ही शिकवाल. मुळामध्ये थोडंसं इंटरॅक्टिव्ह आपण करूयात की मुळामध्ये तुम्ही आता शिक्षक म्हणून बाहेर पडणार आहात. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मुळात शिक्षक का झालात. स्वतःला प्रश्न विचारा की मी शिक्षक का झालो. काय सांगता येईल? शिक्षक का झालो कोणी सांगायला हरकत नाहीये. तर अध्यापन करायला आवडतं, म्हणजे शिकवायला आवडतं. अध्यापन करायला आवडतं. व्हेरी गुड. अजून काय सांगता येईल? विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल घडवून आणायचा. विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल घडवून आणायचा आहे. बरोबर. अजून अजून का शिक्षक झालात तुम्ही? आता अध्यापन, वर्तन बदल या गोष्टी बीएडला आल्यानंतर हे शब्द तुम्हाला समजलेत, बरोबर आहे. पण शिक्षक व्हायचं हे तुम्ही आधीच ठरवलं होतं. का ठरवलं होतं? मग हे काय कारण आहे त्याच्यामध्ये? कशा करता आपण शिक्षक झाला आहात? मी ज्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टींमध्ये मागे राहिलो त्या भविष्य काळात होणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा सामना करायला लागू नये त्यासाठी मी अपडेट राहत विद्यार्थ्यांना पण अपडेट करण्यासाठी हे एम निवडलेलं आहे. बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक जण शिक्षक का झालो याच्या प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या आहेत, कारण वेगवेगळी आहेत, जी ज्याची त्याच्यापाशी आहेत, हरकत नाही. आता मी सर्वच जनरली पाहायला गेलं तर मी शिक्षक आहे. शिक्षक म्हणून मला शिकवणं आवश्यक आहे. मग मी काय शिकवतोय? कोणता विषय मी शिकवतोय? काय शिकवताय तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे त्यातली आवड. विषयातली आवड आहे तुमची म्हणून तुम्ही तो विषय शिकवत आहात. बरोबर. अजून का शिकवताय तुम्ही तो विषय? त्याच्यात नवीन काही बदल होत आहेत का ते जर मला माहिती करून घ्यायचे असतील तर त्यासाठी. नवीन बदल होत आहेत का ते माहिती करून घ्यायचे असेल म्हणून मी तो विषय शिकवतो. बर. अजून? त्या विषयाचं रिअल लाईफ ऍप्लिकेशन असतं काहीतरी, त्याच्यामुळे विषयाचं रिअल लाईफ ऍप्लिकेशन असतं काहीतरी. बरोबर आहे. अगदी बरोबर. अजून? भाषेचा विकास व्हायला पाहिजे, संवर्धन व्हावं यासाठी. कोणत्या भाषेचा? तुमच्या भाषेचा का विद्यार्थ्यांच्या भाषेचा? कोणतीही भाषा, म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी. कोणाकरता विकास व्हायला पाहिजे? तुमच्याकरता, तुमचा विकास व्हायला पाहिजे, भाषिक विकास, का भाषेचा विकास व्हायला पाहिजे? भाषेचा विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व्हायला पाहिजे. येस. बरोबर. व्हेरी गुड. अजून? सर, तो विषय कसा डेव्हलप करता येईल आणि कसं मुलांना चांगल्या प्रकारे शिकवता येईल सोप्या पद्धतीने? बर. आता आपण काय करूयात, आपण एक एक विषय घेऊयात आणि तो एक विषय आपण का शिकवला पाहिजे आणि तो ज्या गोष्टींकरता आपल्याला शिकवायचा आहे त्याकरता आपण काय केलं पाहिजे.
याच्यावर थोडी चर्चा आपण करणार आहोत. पहिला जो विषय आहे तो भाषा हा विषय आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कोणतीही भाषा असो. व्हाय डू आय टीच एनी लँग्वेज? मी भाषा का शिकवा? तुम्ही मराठी शिकवता, तुम्ही हिंदी शिकवता, तुम्ही इंग्लिश शिकवता, तुम्ही 1ली पासून 12वी पर्यंत भाषा शिकवता. तुम्ही भाषा का शिकवता? मराठीचे जे शिक्षक आहेत ते मराठी का शिकवतात? हिंदीचे शिक्षक आहेत हिंदी का शिकवतात? इंग्लिशचे शिक्षक आहेत, व्हाय डू यू टीच इंग्लिश लँग्वेज? कारण आपण मराठी बोलू शकतो घरामध्ये, आपण मराठी लिहू शकतो, कुठलीही भाषा असेल, हिंदी, मराठी, इंग्लिश. आपण वाचू शकतो, आपण लिहू शकतो. तरी सुद्धा 12वी पर्यंत मी का शिकायचं? जे लिहिता वाचता येतं मला भाषा, ती मी का शिकायची आणि तुम्ही का शिकवायची? सर त्या विषयाचं अधिक नॉलेज मिळवण्यासाठी. त्या विषयाचं अधिक नॉलेज मिळवण्यासाठी म्हणजे काय मिळवण्यासाठी? काय पाहिजे आपल्याला, त्यातून अपेक्षित काय आहे? सर भाषा हे कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे. बरोबर आणि आहे. कम्युनिकेशन हे फक्त घरापुरतं किंवा आपल्या सोसायटी पुरतं मर्यादित न राहता ते ग्लोबल एक त्याला म्हणजे आपण म्हणतो स्वरूप आलेलं आहे आता. बरं. तर त्याकरता आपल्याला फक्त आपली मातृभाषाच नाही तर आपली जी राजभाषा असेल ती किंवा इतरही भाषा जेणेकरून म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांशी संवाद करू शकू. जास्तीत जास्त लोकांशी संवाद करू शकतो. तुम्ही भाषा शिकवता म्हणजे नक्की काय शिकवता? मराठीचे किंवा इतर विषयाचे जे आहेत, नक्की काय शिकवता तुम्ही भाषा शिकवता म्हणजे? सर भाषेचं सखोल ज्ञान देतो. म्हणजे काय देता तेच मला विचारायचं. सखोल ज्ञान देता म्हणजे काय देता तुम्ही भाषेचं? प्रोनाउन्सिएशन करायला, कसे उच्चार करायचे ते शिकवता. व्हेरी गुड. अजून काय शिकवता तुम्ही? भाषा, ग्रामर, रचना, ग्रामर. बरं, अजून काय शिकवता? भाषा समृद्ध करणे. काय काय? वाढत्या वयाबरोबर जी जीवन कौशल्य मिळायला पाहिजेत, हा, की आम्ही प्रत्येक लेसन मधून काय जीवन कौशल्य, कुठला गावाभूत घटक किंवा तुम्हाला याच्यातून काय शिकायचंय हे आम्ही शिकवतो सर त्यांना. बरं, म्हणजे अजून थोडंसं बारकाईने सांगू शकाल का? तुम्ही आहेत बरोबर नोटवरती आहात, अजून थोडंसं बारकाईने पाहिजेलाय. का शिकवतो मी भाषा? समाजामध्ये एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी आम्ही त्यांना मदत आणि मग करतो. भाषेमध्ये काय शिकवता मग तुम्ही? भाषेमध्ये तेच असतं ना सर, ते कुठून येतं पण? तेच लक्षात घेतलं जातं की ज्या वयामध्ये तो पाठ घेतला आहे तो त्यांना. अगदी बरोबर आहे. पण तुम्ही जी भाषा शिकवता, भाषेतला धडा शिकवता, तो कुठून आलेला आहे? हे मोठे साहित्यिक ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यातूनच काहीतरी एक समाजामधूनच आलंय सर. समाजामधून आलेला आहे, साहित्यामधून आलेला आहे. समाजातील अनुभव सर. मग त्यांनी तर ते साहित्यात त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे, मग तुम्ही का परत थोडासा त्यातला भाग घेऊन शिकवता आहात? सर मुलं प्रत्येक एखादी नॉवेल, एखादी कादंबरी घेऊन वाचू शकत नाहीत. त्यांना आवश्यक असणारा भाग त्यांना पाठाच्या स्वरूपात देऊन ते जीवन कौशल्य आपण शिकवण्याचा अगदी प्रयत्न. बरोबर आहे. आपण भाषा का शिकवतो? कारण प्रत्येक भाषेमध्ये साहित्य निर्माण झालेलं आहे. मग ते साहित्य जर मुलांसमोर न्यायचं असेल तर त्या साहित्यामधनं आपल्याला काय मिळतं? वेगवेगळ्या साहित्य आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी भावनांचं चित्रण केलेलं आहे. बरोबर आहे. वेगवेगळ्या मानवी वृत्ती दाखवलेल्या आहेत. कादंबरी असेल, नाटक असेल, कविता असेल, कथा कादंबऱ्या असतील. वेगवेगळी मूल्य त्या साहित्यामधनं दाखवलेली आहेत. आणि हे जे साहित्य आहे प्रत्येक भाषेतलं, ज्या साहित्यामध्ये समाजाचं चित्रण आहे, समाजातल्या सगळ्या गोष्टींचे सगळे कंगोरे त्या साहित्यामध्ये आलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला ते कळावं म्हणून आपण भाषा शिकवतो. आले लक्षात? नुसतं मराठीच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, तो धडा फक्त मी वाचून दाखवला, शब्दांचे अर्थ सांगितले, वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून दिला, इतपत ते मर्यादित नाही. त्याचं खरं कारण असं आहे, तो धडा किंवा तो लेसन ज्या कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे, ज्या साहित्यातून घेतलेले आहे, तिथपर्यंत मी मागे जायला पाहिजे. तर मला तो धडा का शिकवायचा आहे हे मला समजेल. उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये शेक्सपियरचा एखादा धडा असेल, त्यांनी लिहिलेल्या एखाद्या नाटकावरचा छोटासा प्रवेश शिकवायचा असेल तर मुळामध्ये मला शेक्सपियर कळाला पाहिजे. कारण मुलांना मला तो धडा शिकवायचा नाहीये फक्त.
मला तो शेक्सपियर कळाला पाहिजे, मला त्या शेक्सपियरचं सगळं व्यक्तिमत्व माहिती असलं पाहिजे, त्याचं सगळं साहित्य माहिती असलं पाहिजे, म्हणजे मला तो धडा शेक्सपियरचा आहे म्हणून शिकवता येईल. तीच गत हिंदी किंवा मराठीची आहे. मराठीमधला एखादा कुठला तरी धडा किंवा एखादी कुठली तरी कविता आपण शिकवतो, पण ती कविता ज्यांनी लिहिलेली आहे त्या कवीपर्यंत आपण जातो का? मला नाही वाटत आपण त्या कवीपर्यंत जात असू, आपण त्या काव्यसंग्रहापर्यंत जात असू. एखादा उतारा ज्या पुस्तकातनं घेतलेला असेल ते मूळ पुस्तक आपण वाचतो का? मला नाही वाटत आपण ते मूळ पुस्तक वाचतो, कारण त्या मूळ पुस्तकाची जी प्रस्तावना असते त्यात दिलेलं असतं की हे पुस्तक का लिहिलेलं आहे, आणि मग त्यातनं एखादा धडा विद्यार्थ्यांपर्यंत केलेला असतो. म्हणजे शिकवण्याचा उद्देश हा फक्त तुमच्या गावाभूत घटकांपुरता नसतो, तो अत्यंत व्यापक प्रमाणामध्ये असतो. म्हणून भाषा शिकवताना मला तिथपर्यंत जावं लागतं जिथून ती भाषा किंवा तो साहित्य किंवा तो उतारा, तो प्रवेश किंवा तो धडा घेतलेला आहे. असं आपण करतो का? किती जण करतात? एखादी कविता शिकवण्यापूर्वी मूळ कविता संग्रह वाचतो आपण, तो त्या कवीविषयीची अधिक माहिती जाणून घेतो, त्या कवीची माहिती मुलांना सांगतो, त्या कवीने अजून कोणत्या कोणत्या कविता केलेल्या आहेत हे आपण मुलांना सांगतो. करतं कोणी असं? कविता असो किंवा धडा असो किंवा एका नाट्यप्रवेश असो, कोणत्याही भाषेमध्ये. हो सर. किती जण करतात असं? कोणाकोणा केलेलं आहे त्याच्यामध्ये? नाही सर, नाही करत आम्ही. आपण नाही करत ते. आपण नाही करत, आपण फक्त आपल्या टेक्स्टबुक पुरतं मर्यादित असतो. खरं तर तुमच्या भाषा शिकवण्याला तसा काही अर्थ नाही जोपर्यंत त्याच्या मुळाशी तुम्ही जात नाही. आणि म्हणून मला असं तुम्हाला सांगायचं आहे की मराठी, इंग्लिश, हिंदी कोणतीही भाषा असो, त्या भाषेमध्ये अनेक शब्द असतात, त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. मराठीमध्ये सुद्धा एखादा शब्द जर तुम्ही घेतला तर त्या शब्दांचे वेगवेगळ्या काळानुसार, वेगवेगळ्या उपयोगानुसार अर्थ वेगळे असतात, त्या शब्दांच्या छटा वेगळ्या असतात. आपण ते शिकवतो का मुलांना? एखादा शब्दाचा अर्थ सांगतो तेवढ्या पुरता त्या धड्यामध्ये आलेला, पण या शब्दाचा असा सुद्धा वेगळा अर्थ होऊ शकतो हे आपण मुलांना सांगतो का? आपण ते नाही सांगत. शब्दाच्या छटा आपण सांगत नाहीत. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोटं स्पेलिंग सांगतो, त्याचा उच्चार मला करून दाखवा, कारण मगाशी कोणीतरी मला सांगितलं की प्रोनाउन्सिएशन आपण शिकवतो. GHOTTI याचा उच्चार काय होतो? GHOTTI किंवा TI, GHOTI किंवा GHOTTI उच्चार काय होतो याचा? गुप्ती. घोटी. याचा उच्चार फिश असा होतो. गुगलवर सर्च करून बघा तुम्ही, इंग्लिश लँग्वेजची गंमत आहे. हे जरी घोटी किंवा घोटी म्हणता, गुगलवर लगेच सर्च करा प्रोनाउन्सिएशन ऑफ घोटी, GHOTI याचा उच्चार काय होतो. ही भाषेची गंमत आहे मित्रांनो. आपल्याला ही गंमत शिकवायची आहे. धडा वाचाल, मुलं ऐकतील, मुलं वाचतील, प्रश्नांची उत्तरं लिहितील, पास होतील. भाषा तिथेच राहील, मूल्य तिथेच राहतील, गंमत तिथेच राहील, मुलं पुढे जातील. प्रत्येक भाषेमध्ये अशी गंमत आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. खूप पूर्वी पुण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी आले होते आणि सावरकरांविषयीचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये मोठा आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला बरेच लोक आलेले होते. आणि अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान पदावरून पाय उतार झालेले होते आणि ते त्या पक्षाचे अध्यक्ष होते आणि ते पुण्यामध्ये आलेले होते. इतरांचं सगळ्यांचं बोलणं झालं. अटल बिहारी वाजपेयी बोलायला उभे राहिले. साहजिकच त्यांची ती बोलण्याची पद्धत आणि त्यांचा तो आवाज आणि हे सगळं ज्या पद्धतीने होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते बोलायला उभे राहिले. सुरुवात त्यांनी केली कि जब से मैं यहाँ आया हूं तब से मुझे बार बार अतिथि कहकर पुकार रहे हैं. मुझे अतिथि इस शब्द पर आपत्ति है. अतिथि इसे कहा जाता है जिसके आने की तिथि तय नहीं होती, वो अतिथि कहते हैं. किंतु मेरे आने की तिथि कई महीने पहले ही तय हो गई है, तो मैं अतिथि कैसा. अगदी छोटासा शब्द आहे अतिथी. शब्दांचे अर्थ, शब्दांच्या छटा, कुठे वापरला पाहिजे, ते काय भाषाशास्त्रज्ञ नव्हते, ते भाषेचे शिक्षक पण नव्हते, पण ते एक पत्रकार होते, ते एक साहित्यिक होते. आणि त्या दृष्टीने आपल्याला शिकवायचं आहे की कोणता शब्द आहे, त्याचा अर्थ काय आहे, अर्थ कसा बदलत जातो.
म्हणून मी भाषा शिकवली पाहिजे. आणि हे सगळं जर मला शिकवायचं असेल तर आधी मला काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अर्थातच वाचलं पाहिजे. कारण मी जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत मला आकलन होत नाही. आणि मला आकलन होत नसेल तर विद्यार्थ्यांपर्यंत मी ते कसं पोहोचवणार? मग फक्त या टेक्स्टबुक मधनं विद्यार्थ्यांच्या नोटबुक मध्ये एवढाच प्रवास आहे, तेवढंच तुमचं माध्यम आहे. खरं तर आधीचा जो आपला वारसा आहे तो वारसा भाषेच्या माध्यमातनं ती मूल्य ते सगळं तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत न्यायचं आहे. जे कोणीतरी मगाशी मोठे मोठे शब्द खूप वापरले, भाषा संवर्धन, भाषिक विकास वगैरे, तो असा टेक्स्टबुक मधनं होत नाही. त्याकरता तुम्हाला एक भाषा शिक्षक म्हणून जेवढं अधिक वाचावं लागेल तेवढं वाचता येईल. आणि मग त्या वाचण्याला कोणतंही बंधन असू नये. कविता, कादंबरी, कथा, नॉव्हेल जे काही हाती पडेल ते वाचलं पाहिजे. पण त्याशिवाय तुमची भाषा प्रगल्भ होणार नाही आणि मुलांपर्यंत तुम्ही ती भाषाही पोहोचवू शकणार नाही. किती लोकांकडे स्वतःची डिक्शनरी आहे? किती लोकांकडे स्वतःची डिक्शनरी आहे, विकत घेतलेली स्वतःची? मराठी, इंग्लिश, हिंदी शिकवणाऱ्यांकडे. इंग्लिश काही जणांकडे असू शकेल, माझ्याकडे आहे ऑक्सफोर्ड इंग्लिशच्या लोकांकडे 100% असू शकेल. पण किती मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांकडे स्वतःचं शब्दकोश आहे? किती लोकांनी म्हणींचा शब्दकोश पाहिलेला आहे? म्हणींचा कोश आहे, म्हणी ज्या आपण वापरतो, हिंदी आणि मराठी दोन्ही म्हणींचा कोश आपल्याकडे सुद्धा आहे. मुहावरा कोश किती जणांकडे तो आहे? किती जण तो वापरू शकतात? एखादा शब्द कसा तयार झाला हे आपण विद्यार्थ्यांना सांगतो का आपल्या भाषेच्या तासादरम्यान? त्याला मराठीमध्ये व्युत्पत्ती असं म्हणतात. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, किंवा इंग्लिशमध्ये इपिटिमॉलॉजी असं म्हणतात त्याला. कसा तो शब्द तयार झाला आपण बघतो का त्याच्याकडे? कधी त्या अँगलनी विचार करतो का आपण? करायला पाहिजे, तर आपल्याला आपला भाषिक विकास होईल. आपला भाषिक विकास झाला तर मुलांचा भाषिक विकास होईल. आणि दोघांचा झाला तर मगाशी कोणीतरी म्हणालं तसं भाषा संवर्धन वगैरे अधिक उदात्त गोलांकडे आपल्याला जाता येऊ शकेल. म्हणून मी केवळ भाषा शिकवतो म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी पाठ्यपुस्तकं त्यातलं ग्रामर शिकवतो असं नाहीये. तर त्याही पेक्षा जास्त मी शिकवतो. मुलांमध्ये मूल्य रुजवण्याचं काम माझं आहे, जे साहित्यामधून आलेलं आहे, जे समाजामधून आलेलं आहे. आणि म्हणून मला माझं त्या दृष्टीनं वाचन असणं आवश्यक आहे. आणि त्याकरता माझ्याकडे त्या संदर्भातली काही साधनं, वाचन साहित्य असलं पाहिजे, किंवा ते कुठे मिळेल हे तरी मला माहिती असलं पाहिजे. किती लँग्वेज शिकवणारे शिक्षक या लँग्वेजच्या ज्या काही संस्था आहेत, उदाहरणार्थ मराठी भाषा परिषद आहे, किंवा राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समिती आहे, किंवा अगदी ब्रिटिश लायब्ररी आहे, यांचे सभासद आहात आपण जे पुण्यामध्ये आहेत ते. तिथे भाषा संवर्धनाचं काम होतं. तिथे साहित्यिक पुस्तकं तुम्हाला मिळतात. आपण तेच मुलांना आयुष्यभर शिकवणार आहोत. तर अशा सभा परिषदांचं, समित्यांचं किंवा संस्थांचं सभासदत्व आपण घेतलेलं आहे का? नाही घेतलेलं आपण कोणी. तिथे आपला विकास होणार आहे, तिथे आपल्याला पुस्तकं मिळणार आहेत, तिथे आपल्याला ग्रंथ मिळणार आहेत, आणि आपला एक भाषा शिक्षक म्हणून विकास होणार आहे. म्हणून माझं पहिलं तुम्हाला विनंती आहे की आपण जिथे कुठे असाल तिथल्या किमान एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयाचं सभासदत्व घ्या. कारण सगळ्यांना सगळी पुस्तकं विकत घेणं शक्य नाही. प्रॅक्टिकली ते अशक्य आहे. माझ्या केसमध्ये प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वाचनालय आहेत, तिथे तुम्ही जा. मला 6वीला शिकवायचंय मराठी, 6वीच्या मराठी शिकवण्याकरता या पुस्तकामध्ये एवढे एवढे धडे आहेत. या हे धडे कुठून घेतलेले आहेत, त्या लेखकांचा परिचय करून घ्या. त्या लेखकांची अजून कोणती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत हे समजावून घ्या. विद्यार्थ्यांपर्यंत ती पुस्तकं घेऊन जा. नुसतं धडा शिकवू नका, तो लेखक शिकवा. त्या लेखकांनी लिहिलेली इतर पुस्तकांची विद्यार्थ्यांना ओळख करून द्या. तर विद्यार्थी पुस्तकं वाचतील. अन्यथा फक्त धड्यापुरते आणि प्रश्नोत्तरांपुरते तेच मर्यादित राहतील. तसं न करता एक भाषा शिक्षक म्हणून आपण अजून पुढे जाणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या स्वतःचा भाषिक विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. आउट ऑफ बॉक्स येऊन अधिक प्रगल्भ वाचन केलं पाहिजे. तरच मी एक प्रभावी भाषा शिक्षक होऊ शकेल.
आणि त्याकरता काही पुस्तकं ही आपण स्वतः विकत घेऊन आपल्याकडं असणं आवश्यक आहे. पुढचा जो विषय आहे तो आपला इतिहास हा विषय आहे. का शिकवतो आपण इतिहास? का शिकवला पाहिजे इतिहास? जे इतिहास शिकवणारे शिक्षक आहेत, का तुम्ही इतिहास शिकवता? कोण आहेत इतिहासवाले विद्यार्थी? ते गावाभूत घटक किंवा तुमची उद्दिष्टे वगैरे सगळी ठीक आहे, अकॅडमिकली अगदी बरोबर आहे ती उत्तरं. पण एक शिक्षक म्हणून जेव्हा मी इतिहास शिकवतो, तो इतिहास मी का शिकवला पाहिजे? सर, पूर्वस्थिती आणि सद्यस्थितीचा मेळ घालून आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि ही परिस्थिती कशी आपल्यापर्यंत पोहोचली आहे याचं भान विद्यार्थ्याला राहावं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. अजून काय आहे? अजून का शिकवता तुम्ही इतिहास? तुम्ही इतिहास शिकवता म्हणजे नक्की काय करता? इतिहासाचं पुस्तक वाचता का मुलांकडनं वाचून घेता? नक्की काय करता? सर, त्यांना समजून सांगतो की भूतकाळामध्ये गेलेल्या गोष्टी परत घडू नयेत आणि केल्या चुका परत घडू नयेत असाही एक उद्देश. बरोबर आहे. वर्गात शिकवताना इतिहास वाचून नाही, तो इतिहास सांगितला गेला पाहिजे. आणि तो जर सांगायचा असेल तर मुळामध्ये मला पूर्ण इतिहास माहिती असला पाहिजे, तो मला पूर्ण समजलेला असला पाहिजे. आणि तो जो असेल तो फॅक्ट्सवर आधारित असला पाहिजे. त्याच्यामध्ये माझी स्वतःची मतं ऍड झाली नाही पाहिजेत. जसा इतिहास आहे तसाच मुलांसमोर तो आणायचा आहे. आणि तो आणायचा असेल तर मला तो इतिहास समजून घ्यावा लागेल. मग त्याकरता मी काय वाचलं पाहिजे? ऐतिहासिक साहित्य. म्हणजे कुठलं साहित्य? म्हणजे काय? मी पानिपत कादंबरी वाचली पाहिजे? मी महानायक कादंबरी वाचली पाहिजे? मी राजा शिवछत्रपती ही पुरंदरेंची कादंबरी वाचली पाहिजे? करेक्ट. येस. अर्ध सत्य आहे मित्रांनो. इतिहासाची आवड निर्माण होण्याकरता कादंबरी वाचा, पण इतिहासाचा अभ्यास करण्याकरता कादंबरीच्या पलीकडे जा. अगदी उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आवड निर्माण होण्याकरता, त्यांचं चरित्राची आवड निर्माण होण्याकरता बाबासाहेब पुरंदरेंची ही कादंबरी सर्वात महत्वाची आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तथ्यांवर आधारलेली गजानन भास्कर मेहेंदळेंची जी पुस्तकं आहेत, जी ऐतिहासिक पुरावे सुद्धा आपल्याला दाखवतात, ती पुरावे सुद्धा आपल्याला देतात, ते तुम्ही वाचलं पाहिजे. मूळ इतिहासाकडे तुम्ही गेलं पाहिजे, तर तुम्हाला इतिहास समजेल आणि मुलांना तुम्ही सांगू शकाल. पुस्तकात दिलेला इतिहास जो आहे तो इतिहासाचा एक छोटासा भाग आहे. ती घटना का घडली त्याच्या मागे अनेक कारणं आहेत, कार्यकारण भाव असतात. मला ते समजले पाहिजे, म्हणजे मग ती घटना का घडली असेल हे आपल्याला समजतं. आजकाल आपण पानिपत हा शब्द वापरतो. पानिपत हा शब्द जो आहे हा आपण फारसा चांगल्या अर्थाने वापरत नाही. पानिपत झालं म्हणजे त्याचं काहीतरी विपरीत झालं अशा अर्थाने शब्द वापरतो. पण मित्रांनो, पानिपत या विषयाचा खरोखर अभ्यास करा. पानिपत ही लढाई आपण हरलेलो नाही हे तुम्हाला लक्षात येईल. ती का आणि कसं हे सगळं अवेलेबल आहे. हे सगळं वाचा. हे वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि लोकांपर्यंत जाणार नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये होतं काय आहे, जो तो आपापल्या परीनं इतिहासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो. याचं कारणच हे आहे की आम्ही इतिहास नीट शिकवलाच नाही आणि विद्यार्थी सुद्धा इतिहास त्या पद्धतीनं शिकले नाहीत. इतिहासाच्या किती लोकांनी अस्सल बखरी बघितलेल्या आहेत? बखर बघितलेली आहे कोणी? नाही सर, नाही बघितलेली आपण. त्या बखरीमधले उतारे मात्र आपण शिकवतो वर्गामध्ये मोठमोठ्याने. आपण बखरी बघितलेल्या नाहीत, आपण शिलालेख बघितलेले नाहीत, आपण रुमाल बघितलेले नाहीत, आपण ऐतिहासिक प्रवास वर्णनं बघितलेली नाहीत, आपण ऐतिहासिक पत्रे, शिवाजी महाराजांची आज असंख्य पत्रे तुम्हाला कुठेही बघायला मिळतील, त्या काळात दिलेली आपण ती बघितली आहेत? आपण ती बघितलेली नाहीयेत. आपण फक्त इतिहासाच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत तेवढाच धडा पोहोचवतो. ना त्याच्या आधीचा इतिहास पोचवत, त्यांना त्यांच्या नंतरचा इतिहास पोचवत. माझा टॉपिक एवढाच आहे, तेवढाच मी शिकवेन. मग विद्यार्थी सुद्धा इतिहास शिकणार नाहीत, ते फक्त एक विषय शिकतील 10 विषयांपैकी. आपल्याला तो इतिहास शिकवायचा आहे.
आणि म्हणून त्याकरता एक इतिहास शिक्षक म्हणून मी काय वाचलं पाहिजे, माझ्याकडे काय असलं पाहिजे, याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर एक प्रयोग आमच्या गावाकडे नगरमध्ये झाला होता की तिथल्या इतिहास शिक्षकांनी सगळ्यांनी काही काळाकरता मोडी लिपीचं प्रशिक्षण घेतलं होतं. कधी विचार करू शकतो आपण? कारण आपला बराचसा इतिहास हा मोडी किंवा फारसी लिपीमध्ये आहे आणि तो मराठीमध्ये आलेला आहे नंतर. परंतु आपण असा कधी विचार करू शकतो का की त्या इतिहासाच्या मुळाशी मी जाईन? त्याची जी अस्सल साधनं आहेत, प्रायमरी डॉक्युमेंट्स जे आपण त्याला म्हणतो, प्रायमरी सोर्सेस जे म्हणतो, असे किती प्रायमरी सोर्सेस आपण पाहतो, असे किती प्रायमरी सोर्सेस आपण वर्गामध्ये घेऊन जातो. तुमच्या प्रत्येकाच्या ग्रंथालयामध्ये बऱ्याच ठिकाणी बखरी आहेत. आपल्याकडे लायब्ररी सुद्धा बखर ठेवलेली आहे. आपण ती कधी वर्गात घेऊन जातो का? मुलांना दाखवतो का? बखर अशी असते, ती अशी लिहिलेली असते. ऐतिहासिक प्रवास वर्णन आहेत, ऐतिहासिक पत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण ते घेऊन जात नाही, फक्त पुस्तकापुरते मर्यादित राहतो. मग तो इतिहास, मग तो आपला उज्ज्वल वारसा, संस्कृती वगैरे ज्या ज्या आपण गप्पा मारतो आहोत त्या पुढच्या पिढीपर्यंत कधीच जाणार नाही आणि त्याच्यातून इतिहास निर्माण होणारच नाही, इतिहास शिकणारच नाही. अगदी तुम्ही पाहायला गेला त्याच्यामध्ये डॉक्टर सदानंद मोरे नाव ऐकलं असेल, पुणे विद्यापीठामध्ये आहेत ते. डॉक्टर शेषराव मोरे म्हणून आहेत, डॉक्टर पांडुरंग बलकवडे म्हणून आहेत. अनेक इतिहास तज्ञ आपल्या अवतीभोवती आहेत आणि हे सगळे लोक अतिशय चांगले आहेत. केव्हाही त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू शकतात. अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ तुम्हाला सांगू शकतात, काय वाचलं पाहिजे तुम्हाला सांगू शकतात आणि त्या दृष्टीने तुम्ही वाचलं पाहिजे. म्हणजे मग तो इतिहासाचा शिक्षक आहे हे तुमच्या बोलण्यावरूनच समजलं पाहिजे. केवळ तो शिक्षक आहे म्हणून नाही, तर तो इतिहासाचा शिक्षक आहे, कारण त्याला इतिहास समजला आहे. इतिहास माहीत असणं आणि इतिहास समजणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्या साहित्यापर्यंत जात नाही तोपर्यंत इतिहास समजणार नाही. म्हणून इतिहासाच्या शिक्षकांनी सुद्धा आपल्याकडे स्वतःची इतिहासाची काही पुस्तकं असली पाहिजेत. भारत इतिहास संशोधक मंडळ नावाच्या संस्था आहेत, त्यांच्याशी विविध ऐतिहासिक संग्रहालय आहेत. अशांचं सभासदत्व आपण घेतलं पाहिजे. तिथल्या साहित्याकडे आपण गेलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नेलं पाहिजे आणि तो इतिहास अधिक वास्तवदर्शी कसा सांगता येईल, त्याचा अर्थ जसा होता तसा कसा सांगता येईल याचा विचार मी केला पाहिजे. आणि म्हणून मी इतिहास शिकवण्याकरता, चांगला शिकवण्याकरता त्या पद्धतीचं वाचन केलं पाहिजे. आपण ते करतो आहोत का? मला नाही वाटत आपण ते करतो आहोत. आपण फक्त पुस्तकातला इतिहास मुलांच्या वहीमध्ये उतरवून देत आहोत, या पलीकडे आपण काहीही करत नाही. म्हणून या पद्धतीने आपण शिकवणं अपेक्षित आहे. पुढचा विषय येतो भूगोल हा विषय. किती जण भूगोलाचे आहेत आणि तुम्ही का भूगोल शिकवता? खरं तर इतिहास भूगोल तुम्ही नीट टाइम टेबल बघा, त्या टाइम टेबलमध्ये इतिहास आणि भूगोल हे विषय नेहमी शेवटी असतात, शेवटच्या तासांना. 7वा 8वा 9वा तास इतिहास भूगोल महत्वाचे नाही आणि आपण ते शिक्षक म्हणून ते प्रूव्ह करतो खरंच हे महत्वाचेच नाही. बरोबर आहे की नाही? का शिकवता भूगोल? कोण शिकवतं भूगोल इथे? का शिकवता भूगोल? सांगता येईल कारण? हा, का शिकवायचा आहे भूगोल तुम्हाला? सर, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भौगोलिक गोष्टींची माहिती व्हावी म्हणून. अगदी बरोबर आहे. मग तुम्ही भूगोल शिक्षक आहात का तुम्ही? सर, म्हणजे सेकंड मेथडला आहे. बरोबर आहे. म्हणजे भूगोल शिकवणार आहात आणि तुमच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भौगोलिक घटनांची माहिती करून द्यायची आहे. अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या म्हणजे आता जो आम्ही आता अभ्यास करतो त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की भारतात जरी आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलो तरी भौगोलिक गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ते वेगवेगळ्या असतात. त्याच्यानुसार तिथली संस्कृती आहे. पण मला भारतीय म्हणून एक आहोत. अगदी बरोबर आहे. फक्त एकच गोष्ट मला सांगा की आता 3 दिवसांपूर्वी जे धुळीचं वादळ आलं होतं त्याविषयीची माहिती तुम्ही जमा करून ठेवली आहे? त्याच्या कारणाची म्हणजे त्याच्याबद्दलच्या बातम्या वाचल्या? माहिती बातम्या मी पण वाचलेल्या आहे. का झालं, कशामुळे झालं, कुठून आलं, आधी केव्हा आलं होतं, आता परत केव्हा येऊ शकेल,
आपण भूगोल शिकवणार आहोत. येस सर. धुळीचं वादळ हे भौगोलिक प्रक्रिया आहे. येस. मग एक भूगोल शिक्षक म्हणून माझ्या मनामध्ये उत्सुकता असायला पाहिजे की नको, की हे का झालं आणि माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवायचं असेल तर त्याची माहिती मी गोळा करायला हवी का नको? हवी सर. ती मी गोळा करतो का? माहिती म्हणतोय, बातम्या नव्हे. करायला हवी तर. आपण नाही करत. करायला हवी. गेल्या 3-4 वर्षांपेक्षा सध्या या वर्षी थंडी जास्त पडलेली आहे. कधी आपण विचार केलाय भौगोलिक दृष्टिकोनातनं की या वर्षी थंडी जास्त का पडलेली आहे? आपण केलाय कधी विचार? पावसाचं प्रमाण जास्त विचार झालं. इन द सेन्स आपण विचार करतो पण त्याच्या मागची कारण नाही शोधत. तेच मला आणि काय सांगायचंय. पॅटर्न्स आहेत. विचार करतो, कारण मी तेच सांगतो की भौगोलिक दृष्टिकोनातनं विचार आपण करतो का, म्हणजे कारण शोधतो. आपण नाही करत. साधी गोष्ट आहे, बऱ्याच जणांच्या घरामध्ये पंचांग असेल, पंचांग. त्या पंचांगाकडे आपण दुर्दैवानं एका धार्मिक दृष्टिकोनातनं बघत आलेलो आहे आजपर्यंत. परंतु तुम्ही जर नीट बघितलं तर ते पंचांग किंवा ज्याला अल्मेनॅक असं म्हणतात, ते एक अत्यंत उत्कृष्ट असा भौगोलिक रिसोर्स आहे. हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आपण फक्त चतुर्थीच्या दिवशी मोदक खाण्याकरता चंद्रोदय किती वाजता आहे हे पाहण्याकरता आपण ते पंचांग वापरतो, किंवा लग्न वगैरे काही असेल तर त्याकरताचे मुहूर्त बघण्याकरता आपण पंचांग वापरतो. पण तो एक उत्तम भौगोलिक सोर्स आहे जो तथ्यांवर आणि शास्त्रीय दृष्ट्या तयार केलेला आहे. हे आपण किती जणांना माहित आहे? आणि हा पंचांग किंवा हे पंचांग आपण वर्गामध्ये घेऊन जातो का? मुलांना दाखवतो का? जेव्हा मी भरती आणि ओहोटी हे 2 विषय शिकवत असतो, हे कन्सेप्ट शिकवत असतो, त्यावेळेला पुढच्या वर्षभराची भरती आणि ओहोटी कधी येणार आहे याची यादी त्या पंचांगात दिलेली असते. हे आपल्याला माहिती आहे का? आजचा सूर्योदय, उद्याचा सूर्योदय किंवा इथून पुढे वर्षभर सूर्योदय सूर्यास्त केव्हा येणार आहे किंवा कुठला ग्रह कुठल्या कक्षेमध्ये असणार आहे हे त्या पंचांगात दिलेलं असतं. हे विद्यार्थ्यांना आपण सांगतो का? त्या ग्रहाचा काय प्रभाव पडेल म्हणून मी अंगठ्या घालायला जाईल, ज्योतिषाकडे जाईल, अजून काय काय उद्योग करेल, पण त्याचा भौगोलिक महत्व विद्यार्थ्यांना पटवून देईल का मी? एक भूगोल शिक्षक म्हणून माझी ही जबाबदारी नाही का? जो हवामान बदल होतो आहे त्याची कारण काही असली तरी हे लोकल टू ग्लोबल झालेलं आहे. मग मी एक भूगोल शिक्षक म्हणून या हवामान बदलासाठी म्हणजे याच्या विरोधामध्ये काय करू शकतो? माझ्या विद्यार्थ्यांना मी भूगोल शिकवताना हे होऊ नये किंवा याचे कारण काय आहेत हे मी शिकवतो का? मला नाही वाटत आपण एवढा कुठला कोणाचा विचार केला असेल या गोष्टींचा. कारण मुळामध्ये मी भूगोल का शिकवतो? तर कुठले तरी 2 विषय मला शिकवायला लागतात. त्यातल्या त्यात भूगोल विषय सोपा असतो, तो नेहमी शेवटी असतो, त्याला काय फारसे मार्क नसतात. भौगोलिक कोणी भूगोलतज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञ कोणी होत नसतं, त्यामुळे काही अडचण नाही, सोपा विषय मी शिकवतो. हा अँगल असेल तर ते अवघड आहे. मी भूगोल शिकवायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने मी शिकवलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचं माझं वाचन असलं पाहिजे. मग मी भूगोल शिकवत असताना माझ्याकडे कोणती भूगोलाची पुस्तकं आहेत, मी कोणते रेफरन्स बुक भौगोलिक जे आहेत ते वापरतो, कोणत्या जिओग्राफिकल वेबसाईट्स मला माहिती आहेत. आपल्या सगळ्यांना या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. नुसतं वर्गात उभं राहतो आणि पुस्तकातलं मुलांना शिकवतो एवढ्या पुरतं मर्यादित न राहता मला जर भूगोल शिकवायचा असेल तर तो भूगोल मला समजला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी भौगोलिक साधनं, भौगोलिक संदर्भ साधनं आणि भौगोलिक सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन जे आहे जिओग्राफिकल त्या सुद्धा माझ्याकडे असल्या पाहिजेत आणि ते समजून विद्यार्थ्यांपर्यंत मी गेलो पाहिजे. तर तो भूगोल शिकवण्याचा उद्देश आहे तो सफल होऊ शकेल. आणि शेवटचा जे विषय आहे तो अर्थातच विज्ञान आहे. विज्ञान आणि गणित असं दोन्ही आपण घेऊयात. का शिकवतो विज्ञान मी? भरपूर विद्यार्थी विज्ञानाचे आता आहेत आपल्याकडे, विज्ञान गणित दोन्ही आहेत. आपण का शिकवतो विज्ञान? केमिस्ट्री मधल्या प्रयोगशाळेमध्ये केलेल्या प्रयोगाचा मला घरी काय उपयोग आहे? तुम्ही फिजिक्स मध्ये जे लंबकाचा प्रयोग करता त्या लंबकाचा मला काय उपयोग आहे? तुमच्या न्यूटनच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ किंवा आइन्स्टाईनच्या लॉचा मला काय उपयोग आहे? मला ते आवडतच नाहीये, मी का शिकायचं ते? किंवा तुमचा अल्फा, बीटा, थिटा असेल किंवा लॉगॅरिथम असेल किंवा अजून इतर गणितातले जे काय आहेत ते पॅराबोला, हायपरबोला वगैरे ते मी का शिकायचं?
ज्याचा मला आवडतच नाही, मला उपयोगच नाही, तर तरी सुद्धा मी 10वी पर्यंत ते का शिकायचं आणि तुम्ही तरी का शिकवायचं ते? का शिकवता तुम्ही गणित विज्ञान? सर आपल्या आजूबाजूच्या ज्या घटना घडतात हा. त्या कशा घडतात ते समजण्यासाठी, त्यांच्या म्हणजे नैसर्गिक घटना ते समजण्यासाठी आणि लॉजिक लावण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी. बर, अजून काय सांगता येईल? का शिकवता? विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्रिएट होण्यासाठी. बर, जसं व्हेरी आपण- गुड, व्हेरी गुड. अजून काय आहे? एक महत्वाचं आहे सगळ्यात. सर एखादी गोष्ट शिकत असतो त्याच्या पाठीमागे काहीतरी सायन्स असतं, म्हणजे हा. ते त्यांना जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण करण्यासाठी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अजून एक त्यांच्यामध्ये सायंटिफिक ऍटिट्यूड आणि सायंटिफिक टेम्पर क्रिएट करण्यासाठी. सायंटिफिक टेम्परामेंट क्रिएट करण्याकरता राज्यघटनेच्या प्रिएम्बल मध्ये पण दिलेलं आहे की आपल्याला समाजामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण करायचं आहे, तयार करायचं आहे. अगदी बरोबर आहे. अजून मुधोळकर तुम्ही काय सांगत होता? सर लॉजिकल रिझनिंग डेव्हलप करायला Reasoning आहे. पण मला एक सांगा, तुम्ही हे सगळं वर्गात शिकवल्यानंतर किती लोक याचं ऍप्लिकेशन करतात? किती खूप लोक कमी, ऍप्लिकेशन करतात? खूप कमी करतात त्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की आपण फक्त तेवढ्या पुरतेच मर्यादित आहोत, कन्सेप्ट शिकवण्यापुरते. जे केमिस्ट्री शिकवणारे आहेत त्यांनी मला फक्त एक उत्तर द्या की केमिस्ट्री शिकवणाऱ्या किती लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, द केमिकल हिस्ट्री ऑफ बर्निंग कॅन्डल. साधी छोटी मेणबत्ती आपण घरात लावतो, ती मेणबत्ती लावल्यानंतर ती जळत कशी जाते याच्यावरती 100-150 पानाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, केमिकल हिस्ट्री ऑफ बर्निंग कॅन्डल. किती लोकांना माहिती आहे? नाही माहित सर. आपल्याला माहित नाहीये. आपल्याला माहित नाहीये. अनेक गोष्टी आहेत. मी विज्ञान शिकवतो, पण त्या विज्ञाना मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकवत नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये तो शोध लागलेला आहे हे आपण शिकवत नाही. ज्या शास्त्रज्ञांनी तो शोध लावलेला आहे त्या शास्त्रज्ञाबद्दल अधिक माहिती आपण देतो का विद्यार्थ्यांना, की त्यांनी याच्याबरोबर हे पण शोध लावलेले आहेत? त्या शास्त्रज्ञांविषयीची माहिती किंवा त्या शास्त्रज्ञांचं चरित्र आपण मुलांना सांगतो का? न्यूटनचे 2 नियम नियम शिकवत असताना न्यूटनच्या या 3 नियमांचा उपयोग आपण कसा करतो आपल्या याच्यामध्ये हे आपण शिकवतो का? फार कमी शिकवतो आपण. न्यूटनचा नियम हा लिहून दिलेला आहे, हा पाठ करा. फक्त न्यूटनचा 3रा नियम मात्र माझ्या लक्षात आहे, तो सोपा आहे म्हणून. तो पहिले 2 नियम लक्षात राहतच नाही, ते पाठच करावे लागतात आम्हाला. पण त्याचं जे ऍप्लिकेशन आपण शिकवतो का, त्याकरता आम्ही अधिक माहिती मिळवतो का, अधिक वाचतो का? किती सायन्सचे लोक सायंटिफिक जर्नल्स वाचतात? आपण सायन्स शिकवणार आहोत, शास्त्र शिकवणार आहोत, विज्ञान शिकवणार आहोत, गणित शिकवणार आहोत, मग आपण सायंटिफिक जर्नल्स वाचतो का सायन्सचे? आपण नाही वाचत. वर्गात सायन्स शिकवत असताना आपण एक साधी गंमत करून बघा तुम्ही. आपल्याकडे अनेक विज्ञान कथा उपलब्ध आहेत. आता साहित्य संमेलनाचे अध्यक्षच विज्ञान कथा लेखक होते, विज्ञान साहित्यिक होते. डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर बाळ फोंडके म्हणून आहेत, डॉक्टर निरंजन घाटे म्हणून आहेत. हे सगळे लोक जे आहेत हे विज्ञान कथा लेखक आहेत. आणि तुमच्या शास्त्राच्या तासाची सुरुवात एखाद्या छोट्या विज्ञान कथेनं करा समर्पक. मुलांना नक्कीच त्याची आवड निर्माण होईल. होतं काय, तुम्ही जाता फॉर्म्युला आणि नियमांमध्ये, तिथेच सगळं बिनसतं. हे अधिक चांगल्या पद्धतीनं शिकवायचं असेल तर अधिक व्हॅल्यू ऍडिशन केली पाहिजे. आणि ही व्हॅल्यू ऍडिशन म्हणजेच पुस्तकाच्या बाहेर या, टेक्स्टबुकच्या, आणि इतरांकडे बघा, म्हणजे इतर ग्रंथांकडे बघा. विज्ञान कथा आहेत, अनेक अनुभव आहेत, अनेक रिअल टाइम स्टोरीज आहेत, अनेक सायंटिफिक जर्नल्स आहेत. खूप काही पसारा आपल्याकडे आहे. तिथपर्यंतचा, आणि मग वर्गात उभे राहा शिकवायला विज्ञान. मुलांना नक्की त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. पण त्याकरता तुम्हाला आधी आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची सवय लागायला पाहिजे. ती आपल्याला लागत नाही, तिथे गडबड होते. म्हणून विज्ञान किंवा गणित शिकवताना सुद्धा आपल्याला त्या संदर्भातले शास्त्रज्ञ, त्या संदर्भातले शास्त्रज्ञांचे चरित्र, त्यांचे कोश, इतर लावलेले शोध, त्यांचा परस्पर संबंध, त्याचा आपल्या रिअल टाइम
आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोग होतो हे सगळं आधी आपल्याला समजलं तर आपण विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहोत. आणि त्या दृष्टीनं जर मी विज्ञान शिकवलं तर ते अधिक प्रभावी होणार आहे. म्हणून मला सुद्धा विज्ञान शिक्षकाला सुद्धा टेक्स्टबुकच्या बाहेर येऊन शिकवावं लागणार आहे. आणि ते कसं शिकवलं पाहिजे हे आता आपण पाहिलेलं आहे. खरं तर प्रत्येक विषयावर एक दीड तास आपल्याला बोलता येऊ शकेल. प्रत्येक विषयावर कशा पद्धतीनं ते वाचलं पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. सर्वसाधारणपणे यातून एकच आपल्या लक्षात घ्यायचं आहे, माझा विषय कुठलाही असो शिकवण्याचा, माझा स्वतःचा एक रिसोर्स पोर्टफोलिओ असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा अकॅडमिक पोर्टफोलिओ जसा तयार करता तसा माझ्याकडे माझा रिसोर्स पोर्टफोलिओ तयार असला पाहिजे. किती जणांकडे स्वतःची लायब्ररी आहे, किती जणांकडे स्वतःची लायब्ररी, विकत घेतलेल्या पुस्तकांची माझ्या विषयाची लायब्ररी आहे. मी मराठी शिकवतो, माझ्याकडे मराठीची ही पुस्तकं आहेत माझी स्वतःची. मी इंग्लिश शिकवतो, माझ्याकडे इंग्लिश मधली माझी स्वतःची एवढी पुस्तकं आहेत. मी इतिहास शिकवतो, माझ्याकडे ही पुस्तकं आहेत. छान, वाघ आणि खांडवे, अत्यंत चांगलं काम आहे तुमचं. पण किती लोकांकडे अशी स्वतःची लायब्ररी आहे. आंबेडकरांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुस्तकं ठेवण्याकरता आंबेडकरांनी मोठी इमारत बांधली आणि त्याला नाव दिलं राजगृह. एक शिक्षक म्हणून माझी स्वतःची लायब्ररी असू नये का माझ्या विषयांची? आणि त्याही पुढे जाऊन जर पुस्तक माझ्याकडे नसेल पण माझ्या विषयातली ही पुस्तकं आहेत, हे रिसोर्सेस आहेत, याचा माझा काही स्वतःचा पोर्टफोलिओ आहे का? कोणाकडेच नाहीये. एक दोन जण सोडले तर आहे सर. एक दोन जण सोडले तर मी तेच सांगितलं. हा सर्वव्यापी होणं अत्यंत आवश्यक आहे. आजच सकाळी मी एक रिपोर्ट वाचत होतो, सकाळला का महाराष्ट्र टाइम्सला आलेला आहे, की गणितामध्ये जे मुलं अध्ययन अक्षम असतात त्याच्या मुळाशी त्यांचं वाचनाचंच आकलन झालेलं नसतं म्हणून त्यांना गणित येत असतं, असं त्याच्यामध्ये संशोधन आलेलं आहे. म्हणजे गणिताच्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की स्वतःचा वाचनाचा दृष्टिकोन वाढवा, स्वतःचं वाचन प्रगल्भ करा, अधिक वाचा. मी विषय शिकवणार आहे म्हणजे मी फक्त पाठ्यपुस्तकातलं मुलांना वाचून दाखवणार आहे किंवा प्रश्नोत्तर देणार आहे अशातला भाग नाही. त्या विषयाची पार्श्वभूमी समजून घ्या, तो विषय का शिकवायचा आहे, त्याची समाजामध्ये गरज का आहे हे समजून घ्या. आणि त्याकरता एक शिक्षक म्हणून मी का वाचलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे आणि त्याकरता माझ्याकडे काय असलं पाहिजे हे आपल्याला समजलं तरच आपण प्रभावी शिक्षक होऊ शकतो. माझ्याकडे कंटेंटच नसेल तर मी कोणती मेथड वापरतो, कोणतं स्किल वापरतो, कोणतं मॉडेल वापरतो ते महत्वाचं नाहीये. माझ्या कंटेंटवरच सगळं अवलंबून आहे. त्याला फक्त व्हॅल्यू ऍडिशन ही तुमचं कंटेंट, तुमचे मेथड्स, तुमचे मॉडेल्स, तुमचे स्किल्स हे त्याची व्हॅल्यू ऍडिशन आहे. मुळात माझ्या कंटेंटमध्येच काही नसेल तुम्ही कसंही शिकवलं तरी मुलांपर्यंत ते तेवढ्या प्रभावीपणे पोहोचणार नाही. आणि म्हणून प्रभावी शिक्षक जर व्हायचं असेल तर वाचनाशिवाय कोणताही पर्याय नाही. आजचा हा दुसरा भाग इथे आपण थांबवणार आहोत. त्या दृष्टीने तुम्ही वाचणं आवश्यक आहे. आणि जो आपला नेहमीचा तिसरा आहे, जो पुस्तकाचा परिचय आहे, तो या दृष्टिकोनातनच एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाबद्दल एक 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ते पुस्तक का वाचलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. पुस्तकाचं नाव आहे टीचर. टीचर हे पुस्तक आहे. सिल्व्हिया ॲश्टन वॉर्नर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि अनुवाद केलेला आहे अरुण ठाकूर यांनी. नावातच टीचर असं नाव दिलेलं आहे. आणि याची मराठीमधली जी आवृत्ती आहे ती मराठीमध्ये उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. लेखिका ज्या आहेत त्या मूळच्या न्यूझीलंड मधल्या लेखिका आहेत आणि त्यांनी शिक्षणामध्ये जे प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. 1937 साली म्हणजे जवळजवळ 100 वर्षांपूर्वी हे पुस्तक याची सुरुवात झालेली आहे. आणि त्या काळामध्ये न्यूझीलंडमध्ये मावरी नावाची एक आदिवासी जमात होती आणि त्या जमाती करता या सिल्व्हिया ॲश्टन टीचर आणि त्यांचे पती या दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं शैक्षणिक प्रयोग केले त्याचे सगळे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हे सिल्व्हिया ॲश्टन ज्या होत्या त्या मुळामध्ये खूप गरीब होत्या. वडील अपंग होते, आई शिक्षिका होती, 9 भावंड ते सगळे होते. आणि
19व्या वर्षी त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम तुमच्यासारखाच बीएड त्या काळातलं त्यांनी पूर्ण केलं आणि त्या शिक्षिका झाल्या. पण त्या असं सांगतात की मला शिक्षिका होण्याची मुळापासून कधीच आवड नव्हती, पण नाईलाज असतो, घरच्या परिस्थितीमुळे मी तो पेशा स्वीकारला. तो पेशा स्वीकारल्यानंतर मी असाही प्रयत्न केला की माझा होणारा नवरा हा शिक्षक नसावा, म्हणजे मला या पेशातनं बाहेर पडता येईल. पण दैवयोगाने त्यांना नवरा सुद्धा शिक्षकच मिळाला आणि त्या दोघांनी मिळून जे काम केलं ते अजरामर झालं. आणि त्यांनी जे काम केलं ते सहज शिक्षण ज्याला आपण म्हणतो, त्या सहज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मावरी आदिवासी लोकांमध्ये हे काम केलं आणि ते सुद्धा सहज शिक्षणाच्या प्रयोगामधनं काम केलेलं आहे. आणि त्या सगळ्याचे अनुभव त्यांनी इथे दिलेले आहेत. त्यात त्यांनी काय दिलं की सहज वाचन पद्धती म्हणजे कशी असली पाहिजे, सहज शिक्षण म्हणजे काय. अगदी आपण सहज चहा करायला शिकतो, सहज स्वयंपाक करायला शिकतो, बऱ्याचशा गोष्टी आपण सहज शिकतो, तसंच आपलं शाळेतलं शिक्षण सुद्धा सहज व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक छान उदाहरण त्यात दिलंय की तुम्ही जेव्हा मुलांना वाचायला शिकवता तेव्हा तुम्ही काय करता, तुम्ही शिकवता कमळ आणि कमळाचं चित्र दाखवता, बरोबर आहे. आणि मुलांनी काय समजायचं की याला कमळ म्हणतात का, तर शिक्षक सांगतात म्हणून. त्यांनी उलट सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की याच्यामुळे मुलांचं भावनिक विश्व वेगवेगळं असतं. ते मुलांना शब्द विचारायचे की तुम्ही एखादा शब्द सांगा आणि मग त्या शब्दाचं चित्र मुलांना दाखवायचे. म्हणजे मुलांच्या मनामध्ये जो शब्द आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत त्याला ते मूर्त स्वरूप द्यायचे, मग तो शब्द कसा आहे हे त्याला शिकवायचं. उलटी पद्धत त्यांनी वापरली त्या काळामध्ये 1937 साली. मग ती कशी पद्धत वापरली, त्याचा कसा फायदा झाला हे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. असं सहज वाचनाबरोबर सहज लेखन पण त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 8व्या-9व्या वर्षापर्यंत पेन पेन्सिल काहीच द्यायचं नाही, लिहायला शिकवलंच नाही. आम्ही त्यांना फक्त मोठ्या अक्षरांवर गिरवायला शिकवलं, कसं गिरवायचं, किंवा हवेमध्ये अक्षरं काढायला शिकवलं. हवेमध्ये जेव्हा आपण अक्षरं काढतो त्यावेळेला आपण इमॅजिन करतो, आपली इमॅजिनेशनची जी पॉवर आहे ती वाढते, असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. कसं लिहायला शिकवलं. आजकाल आपण कोऑपरेटिव्ह लर्निंग बद्दल तुम्ही शिकलेलं असाल. हे कोऑपरेटिव्ह लर्निंगचं इफेक्टिव्हनेस किती जास्त आहे हे तेव्हा त्यांनी प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यावर एक प्रकरण लिहिलेलं आहे, मी कधी शिकवतच नाही. का, तर मुलंच कोऑपरेटिव्ह लर्निंगच्या माध्यमातून, पीअर लर्निंगच्या माध्यमातून शिकतात आणि त्यांना फॅसिलिटेटिंग करणं हे माझं काम आहे. ते कसं केलंय ते पण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. मग करिक्युलम कसा असला पाहिजे. आपण आज स्टॅग्नेशन आणि वेस्टेज शिकतो, तुमच्या याच्यामध्ये आहे स्टॅग्नेशन वेस्टेज. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातली बहुतांश कारणं ही भौतिक कारणं आहेत, परवडत नाही, कुपोषण आहे, बेरोजगारी आहे, वगैरे वगैरे. पण त्यांनी त्यात जे कारण दिलेलं आहे ते कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांची जी गती आहे, अध्यापन अध्ययनाची गती ही जुळत नाही. कारण प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी असते. पण वर्गात शिक्षक एकाच गतीने शिकवत असतो आणि मग त्यांनी शिकवलेलं मला कळत नाही म्हणून मी घरी राहतो. अशी अनेक कारणं त्यांनी दिलेली आहेत. आणि त्याकरता मग काय केलं पाहिजे, त्यांनी काय केलेलं आहे हे पण उदाहरण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. त्या काळामध्ये हे आदिवासी लोकांकरता शिकवत होते आणि पाठ्यपुस्तकं मात्र जी होती ती पाठ्यपुस्तकं सगळ्यांकरता एकच होती त्या देशातल्या. मग तिथे परत भावना विश्वाचा प्रश्न निर्माण झाला. मग त्यांनी अथक लढा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांकरता स्वतंत्र त्यांच्या भावविश्वाशी जुळणारी, त्यांच्या जीवनशैलीशी जुळणारी अशी पाठ्यपुस्तकं तयार केली. आणि ती पाठ्यपुस्तकं तयार नुसतीच त्यांनी केली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मदतीनं तयार केली. त्यामुळे हे मी तयार केलेलं पुस्तक आहे म्हणून मी वाचलंच पाहिजे अशी भावना साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनात पण निर्माण झाली आणि विद्यार्थी सुद्धा ते वाचायला शिकले. हे कसं केलं हे पण त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेलं. निसर्गाच्या जवळ जाऊन शिकवलेलं आहे. म्हणजे एक चाकोरी बाहेरचा वेगळा प्रयत्न जो सहज शिक्षणामधनं करता येऊ शकतो तो कशा पद्धतीनं त्यांनी केलेला आहे 100 वर्षांपूर्वी, हे सगळं या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपल्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. जरूर वाचा. एक नक्कीच शिकवण्याकरताचा वेगळा दृष्टिकोन तुमचा तयार होईल. मी तर असं म्हणेल की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, तुमच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक कायमस्वरूपी असायला पाहिजे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक कुठूनही उघडा तुमची लिंक लागते. असं काही नाही की प्रत्येक वेळेला पुस्तक पहिल्या पानावरनच सुरू केलं पाहिजे. हे कुठूनही पुस्तक उघडलं तरी तुमची लिंक सहज लागायला सुरुवात होते. इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये
हे पुस्तक दिलेलं आहे आणि प्रत्येक शिक्षकानं वाचावं असं हे पुस्तक आहे. आणि त्या दृष्टीने हे पुस्तक विकत घ्या, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये याचा समावेश करा आणि तुमच्या लायब्ररीमध्ये सुद्धा हे पुस्तक कायमस्वरूपी असू द्या.